प्लीज एकत्र येऊ नका. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल त्याचीच मात्र कुठेतरी आता शहानिशा होते आणि पाहूया तो गोलंदाज कुठला निवडला जाईल. तुम्ही कोण आहात त्यापेक्षा तुम्ही कोण बनू शकता त्या गोष्टीला महत्व आहे आणि त्याचमुळे आता मॅच विनर कोण बनतोय त्यावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. मॅच विनर कुठला गोलंदाज आहे, मॅच विनर कुठला फलंदाज आहे त्याचं प्रमाण तुम्हाला या षटकात पाहायला मिळेल. आणि पाहूया त्यासाठी आपण सर्व प्रेक्षक सज्ज आहोत. पाहतोय शिवसेना शाखा क्रमांक 18 पुरस्कृत किंग स्पोर्ट 4 कोप आयोजित नगरसेविका चषक 2025 ही स्पर्धा दुसरा दिवस आहे आणि आता काही क्षणातच आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचणार आहोत. म्हणूनच अंतिम सामना 5 षटकांचा व्हायला हवा अशाच सूचना आम्ही सातत्याने देतोय जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्यातला एक संघ त्या ठिकाणी असू शकेल. शेवटचे 6 बॉल्स 6 धावांची गरज आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय सिद्धेश्वर बॉयज कडून. अरमान येतोय. अरमान आपल्या संघाचा सन्मान टिकवेल का त्यासाठी पाहूया तसं आव्हान तो स्वीकारेल का. एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच मिस्टर प्रकाश आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अरबाज. अरमान टू प्रकाश 6 चेंडू 6 धावांची गरज. शेवटच्या षटकावर हा सामना येऊन पोहोचलेला आहे. पंचांच्या डावीकडून गोलंदाज अरमान घेतो स्टार्ट. बॅटची इनसाइड एज बॉल स्क्वेअर लेगला अडवला जात नाहीये पण क्षेत्ररक्षक आहे डीपला. एक सिंगल पूर्ण ऑन दी स्टंप थ्रो. क्या बात आहे. परफेक्ट थ्रो बॅटिंग एंडला केलाय. फक्त 1 धाव मिळते शेवटचे 5 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. ध्येयाची नशा तुम्हाला जिंकण्याची मजा देते आणि तीच मजा लुटण्यासाठी प्रत्येक खेळाडू आसुसलेला आहे. पण अजूनही मनामध्ये खूप काही चाललंय. मनामध्ये विचारांची चलबिचल आहे. सामना जिंकणार की आपण सामना हरणार पण आपण जिद्द नाही सोडणार हाच अप्रोच प्रत्येक खेळाडूचा दिसून येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आता फलंदाज अरबाज पोहोचला. अरबाज खेळतो 1 धावेवर. प्रकाश खेळतोय 2 धावेंवर. बॉलिंग ट्रॅकवर अरमान 1 धाव या अगोदर खर्च करतोय. 5 चेंडू 5 ची गरज. आकुटप्याचा बॉल पण बॉल कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली. काय घटना मैदानाच्या आतमध्ये घडते. गोलंदाज चांगलीच गोलंदाजी करतोय पण त्या ठिकाणी बॉल शरीराचा संपर्क होऊन खेळपट्टीच्या आजूबाजूला पडतोय तोपर्यंत वेगानं ती 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. 2 धावा या षटकात मिळाल्या आहेत हयात 11ला. जिंकण्यासाठी आवश्यकता 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. जिकडे ताकद कामी येत नाही अशा वेळेला तुम्हाला डोकं चालवावं लागतं. क्रिकेटचा खेळ तसाच आहे. डोकं चालवल्यावर तुम्हाला उत्तर मिळतं आणि पाहूया या ठिकाणी आता हातपाय चालवण्याच्या सोबतच डोकं चालतंय का. ड्राइव्ह केलंय बॅक टू द बॉल. डॉट बॉल. मस्ट नीडेड डॉट बॉल फॉर टीम सिद्धेश्वर बॉयज. टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळतोय. शिट्ट्या तुम्हाला ऐकायला मिळतात. क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तुमच्याकडून चांगला खेळ होणार तुम्हाला 100% टाळ्या मिळणार. तुम्हाला 100% शिट्ट्या मिळणार आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये अरमानच्या वतीने सिद्धेश्वर बॉयचा पाहायला मिळतोय. पण पाहूया प्रकाश यांचं देखील दडपण वाढलंय पण प्रकाश देखील आता हयात 11 या संघाकडून तसा खेळ देतील का. अपेक्षा दोन्ही संघातील खेळाडूकडून प्रेक्षकांच्या आहेत. कोणीही जिंकू देत क्रिकेट जिंकते हे देखील महत्वाचं आहे. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. पुढचा बॉल अरमान फिरून खेचायचा होता प्रयत्न पण बॉल डायव्हर्ट होतोय पॉइंटला. 1 सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होते. लेग बाईची 1 धाव मिळते. बॉल शिल्लक आहेत 2. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. 2 बॉल अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना होता कुठे सामना आला कुठे. क्रिकेटची हीच मजा आहे. आता मला धडधड कळते कोणाची तर आमच्या दोन्ही एक्स्ट्रा मेंबरची. दोघांच्या हार्टबीट्स वाढलेले आहेत पण पाहूया आता कुठला एक्स्ट्रा मेंबर आनंदाने हा कॉमेंट्री बॉक्स सोडतोय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 3 धावाची. बॉलिंग ट्रॅकवर अरमान तयार. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच अरबाज. ओ पूल करायचा प्रयत्न होता. विकेट कीपर इन ऍक्शन. टेकन अ कॅच. बॅटर इज आउट. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. एक बॉल आता निकाल ठरवणारा आहे. फलंदाज कोण येईल त्याच्यावर लक्ष लागलेलं आहे. हयात 11 गोरेगाव संघाकडून जो कोणी येणार आहे त्याला मात्र एकच विचार करायचा आहे. मला फक्त मारायचंय. मला सिंगल डबल खेळून चालणार नाही. मला फक्त मोठा फटका खेळायचा आहे आणि तोच खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दुर्गेश येत आहेत. एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 1 बॉल 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. तुमच्या गुणांची चर्चा होईल. तुमच्या चुकांची चर्चा होईल.
तुमच्या खेळाची चर्चा होईल आणि ही चर्चा दोन्ही संघाच्या वतीनं पाहायला मिळते. दोन्ही संघांनी पहिल्या 2 षटकांमध्ये चांगलीच फलंदाजी केली होती, पण उर्वरित 3 षटकांमध्ये ती चलबिचल पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आता गौरव हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. एक चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. बॉलर जो आहे तो अंडर 18 कॅटेगरी मधला आहे, पण मी म्हणालो होतो की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्व नाही, तुम्ही कसं खेळताय त्या गोष्टीला महत्व. टाळून जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. एक चेंडू 3ची गरज. अजय स्पोर्ट्स कडून 500 रुपयाचं बक्षीस सिद्धेश्वर स्पोर्ट्स साठी जर हा सामना जिंकला तर पाहूया. एक चेंडू 3ची गरज. कंपल्सरी चेस. स्ट्रायकर फलंदाज आहे ते म्हणजेच मिस्टर गौरव. आपल्या संघाचं जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पण एका बाजूला अरमानने स्वप्न दाखवलंय आम्ही जिंकणार आहोत आणि पाहूया कुठल्या संघाचं स्वप्न होते पूर्ण. एक चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या शेवटच्या बॉलसाठी. 1 बॉल 3 रन्स. हा बॉल पुल केलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार आलाय. हयात 11 गोरेगाव जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम सिद्धेश्वर बॉयज. चला चला मैदान रिकामी करायचंय. आपण लगेचच काही सन्मान घेणार आहोत. टॉस होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत आपण. तर आपण बबन गुरव साहेबांना सन्मान व्यासपीठावर करणार आहोत, ज्यांनी खरंच एक चांगलं क्रिकेट या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आणि आपण देखील शेवटच्या मोमेंटपर्यंत होतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकते, पण जिद्द तर 100% तुम्हाला तुमच्या खेळाडूंची पाहायला मिळाली की सामना कुठे होता आणि त्यांनी सामना कुठे आणला. तर ही जिद्द आहे सिद्धेश्वर बॉयजची. पण शेवटच्या बॉलवर तो निकाल हयात 11च्या बाजूने गेला. तर बबन गुरव साहेबांचा विशेष सन्मान आपण आयोजकांच्या वतीने करत आहोत. चला, बबन गुरव साहेब जे सिद्धेश्वर बॉयजचे पुरस्कर्ते आहेत त्यांचा विशेष